The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. Welcome to Legal Heroes, podcast on candid legal conversation, an initiative by the Voice Vista Media House, where we bridge generation through conversations that decode law, celebrate legacy and spark civic awareness. आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये आम्ही अतिशय सन्मानाने आणि अभिमानाने स्वागत करतोय दोन अशा व्यक्तिमत्वांचं जे केवळ वकील नाहीत तर संपूर्ण कायदेशीर समुदायासाठी प्रेरणास्रोत ठरले आहेत. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट अविनाश भिडेजी, ज्यांचे नाव महाराष्ट्रातील कायदा क्षेत्रात प्रामाणिकपणा, संघर्ष आणि सार्वजनिक सेवेसाठी ओळखलं जात आहे. 37 वर्षांहून अधिक काळ त्यांनी स्वतंत्रपणे क्रिमिनल लॉ यामध्ये काम केलं आहे. अँटी करप्शन लॉज, मेडिकल नेग्लिजन्स, ऑर्गनाइज्ड क्राईम कंट्रोल आणि कन्झ्युमर प्रोटेक्शन या विषयांमध्ये त्यांचा हातखंडा आहे. ॲडव्होकेट भिडे यांना वकीलभूषण पुरस्कार आणि लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड 2024 यासारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे. लाखो वकिलांचं प्रतिनिधित्व करतात अशा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे त्यांनी 2 वेळा चेअरमनपद भूषवलं आहे. ॲडव्होकेट भिडे यांचं पुस्तक प्रॅक्टिकल हिंट्स फॉर क्रिमिनल ट्रायल फारच लोकप्रिय असून त्याची दुसरी आवृत्ती आता ऑल इंडिया रिपोर्टर नागपूरतर्फे प्रकाशित होते. पण त्यांचं योगदान केवळ न्यायालयीन प्रणालीपुरतं मर्यादित नाही, ते सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे वर्किंग प्रेसिडेंट, कला निकेतन नाशिकचे चेअरमन आणि चित्पावन ब्राह्मण संघाचे प्रेसिडेंट म्हणून शिक्षण, संस्कृती आणि वारशाचं देखील नेतृत्व करत आहे. आजच्या चर्चेत ॲडव्होकेट अविनाश भिडे आपली भेट घडवून देत आहेत ॲडव्होकेट सुहास सुधाकर जपे यांच्यासोबत. आजोळी धुळे शहरात बालपण गेलं त्यांचं. तिथेच BCom पर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर तत्कालीन वकील श्री गिरधरबाई गुजराती यांच्यासोबत काम करण्याची संधी ॲडव्होकेट सुहास यांना लाभली. अभिरूप लोकसभा सादर करताना यशवंतराव चव्हाण यांची भूमिका त्यांनी केली होती. गिरधरबाई यांच्याबरोबर काम करताना कामगार आणि कारखानदार यांच्यातील नातं, एकोपा, तफावत आणि विस्तुष्ट याची ओळख त्यांना झाली. त्यांच्या विचारांचा, वकिलीचा आणि एकूणात कार्याचा विशेष प्रभाव त्यांच्यावर राहिला आणि कामगार वर्गाविषयी आत्मीयता निर्माण झाली. त्यांनी BCom नंतर पार्सोनेल मॅनेजमेंट या विषयात मास्टर्स पूर्ण केलं. 1981 साली मुंबईतील नोसिल कंपनीत पार्सोनेल विभागात काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्या काळात शिक्षण आणि अनुभव बघता त्यांना एखाद्या मोठ्या कंपनीत लठ्ठ पगाराची नोकरी सहजी मिळू शकली असती. परंतु कामगार वर्गाबद्दल त्यांना विशेष आस्था असल्याने त्यांनी LLBचं शिक्षण घेऊन 1985 मध्ये त्यांनी लेबर अँड इंडस्ट्रियल कायदा या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा प्रति महिना 2500 वरून केवळ 250 रुपये एवढं नुकसान त्यांना सहन करावे लागलं. त्यांच्या आयुष्यातला हा अतिशय मोठा निर्णय होता. आज सातत्याने 40 वर्षे प्रॅक्टिस करताना त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. आज ते लेबर लॉ प्रॅक्टिशनर असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांनी महाराष्ट्र लेबर लॉ प्रॅक्टिशनर असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. सोबतच अनेक शिक्षण आणि सामाजिक संस्थांमध्ये त्यांनी आपलं योगदान दिले. आजच्या एपिसोडमध्ये आपण कामगार आणि कारखानदार यांच्यात समन्वय घडवून आणण्यासाठीच्या कायदेशीर तरतुदी या विषयावर चर्चा करणार आहोत. हा कायदा नेमका काय आहे हे समजून घेण्यासाठीचा हा प्रयत्न. ही केवळ एक चर्चा नाही, एक मास्टर क्लास आहे. कायदा, सत्ता केंद्र, प्रशासन आणि तुम्ही एक नागरिक म्हणून. चला तर मग कोर्टरूम ऑफ आयडियाजमध्ये प्रवेश करूया आणि ही अभ्यासपूर्ण चर्चा सुरू करूया. नमस्कार. व्हॉइस विस्टा मीडिया हाऊस मार्फत लीगल हिरोज या कॅन्डिड पॉडकास्टमध्ये मी ॲडव्होकेट अविनाश भिडे तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्याबरोबर माझे सिनियर म्हणा, माझे मित्र म्हणा, असे ॲडव्होकेट सुहास जपे आज आपल्याबरोबर इथे आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत. सुहासजी, मी आपलं स्वागत करतो. नमस्कार. ॲडव्होकेट जपे हे गेली 42 वर्षांपासून कामगार कायदे आणि औद्योगिक कायदे या संदर्भामध्ये कार्यरत आहेत. अभ्यास त्यांचा त्याच्यामध्ये खूप चांगला आहे. गेल्या 40 वर्षापासून त्या क्षेत्रामध्ये ते वकिली क्षेत्रामध्ये काम करतायत, वकील म्हणून काम करतायत.
आणि मला खरंच सांगायला अभिमान वाटतो आणि आनंद वाटतो की काही वेळेला काही कामगार कायद्यांमध्ये बघा कामगारांचे वकील किंवा मालकांचे वकील असं जे एक डिव्हिजन झालेलं असतं, तर सुहासजींच्या बाबतीमध्ये तसं डिव्हिजन नाही आहे तसं. कारण मी एकदा दोनदा त्यांच्या ऑफिसला गेलो होतो, त्यावेळेला असं लक्षात आलं की त्यांच्या ऑफिसमध्ये काही कामगारही बसलेले होते आणि काही इंडस्ट्रीजचे मालकही बसलेले होते आणि या दोन्हीही पक्षकारांचा अतिशय चांगला विश्वास सुहासजींवरती आहे की मी जरी मालक असलो आज इंडस्ट्रीचा आणि त्यांच्याकडे काही इंडस्ट्रीतले कामगार जरी येत असले तरी ते बाजू मात्र माझी योग्य त्या पद्धतीनेच मांडतील अशी त्यांची ख्याती नाशिकमध्ये आहे. आणि म्हणून सुहासजी आम्हाला खूप आनंद वाटतो की आज तुम्ही आम्हाला जॉईन झालात आणि इथे आपण थोडंसं कामगार कायदे किंवा औद्योगिक कायद्यांच्या संदर्भामध्ये सर्वसामान्य लोकांना जी माहिती नसते, काही वेळेला काही गैरसमज असतात, काही वेळेला कायद्यांमध्ये तरतुदी असतात परंतु त्याच्यात माहिती नसल्यामुळे ते कामगारांना किंवा औद्योगिक क्षेत्रामधील मालकांना त्याची ॲडव्हान्टेज मिळत नाही. तर या संदर्भामध्ये आपण आज थोडीशी गप्पा मारूया आणि तुमचं मार्गदर्शन आम्हाला या संदर्भात पाहिजे. आता कामगार कायदे आणि औद्योगिक कायदे याच्यामध्ये काय फरक आहे? म्हणजे माझ्यासारख्या माणसाला फरक कळत नाही त्याच्यातला. कामगार आणि औद्योगिक हे न्यायालयावरनं त्या ठिकाणी शब्द आलेले आहेत. कामगार न्यायालयामध्ये ज्या कामगारांना कामावरनं कमी केलेल्या आहेत त्यांच्या केसेस या कामगार न्यायालयात असतात. हे त्यांचं ओरिजिनल ट्रायल जे असतं ते कामगार न्यायालयामध्ये होतं, त्याचं अपील इंडस्ट्रियल कोर्टामध्ये किंवा औद्योगिक न्यायालय. पण कमी करण्याच्या व्यतिरिक्त इतर केसेस असतील, म्हणजे त्या ठिकाणी समजा आपण म्हणू प्रमोशन म्हणू किंवा त्या ठिकाणी बदल्यांच्या बाबत असतील किंवा त्या ठिकाणी पगाराच्या बाबत असेल, काहींचे मागणी पत्र जर त्या ठिकाणी मान्य झाले नसतील तर कामगार आयुक्तांच्या मार्फत ते औद्योगिक न्यायालयामध्ये पाठवलं जातात. तर कमी करण्याच्या व्यतिरिक्त जे केसेस असतात त्या औद्योगिक न्यायालयामध्ये असतात आणि कमी करण्याचे जे केसेस असतात ज्याच्यामध्ये कामगार न्यायालयामध्ये जातात की आम्हाला बेकायदेशीरपणे कमी केलेले त्या केसेस या कामगार न्यायालयामध्ये असतात. आणि काही केसेसच्या बाबतीमध्ये कामगार न्यायालयाचे वरिष्ठ न्यायालय म्हणून औद्योगिक न्यायालय काम करत असतं. म्हणजे जर मला नोकरीवरनं काढूनच टाकलेलं असेल तर मला कामगार न्यायालयातच पहिल्यांदा जावं लागेल, औद्योगिक न्यायालयात नाही. आता सर आपण असं सांगा की लेबर लॉ प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे जे नाशिकची असोसिएशन आहे तर त्याच्यात गेल्या 10-12 वर्षांपासून आपण उपाध्यक्ष म्हणून काम करताय आणि सध्या अध्यक्षमध्ये पण म्हणून काम करताय. तर आपल्या या नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये कामगारांना या कायद्यांबद्दल ज्ञान करून दिलं जातं का? त्यांची साक्षरता या कायद्यांबद्दल आहे का? याचा आपला काय अनुभव आहे? मगाशी आपण शब्द वापरला कामगार साक्षरता, अतिशय छान शब्द येतो. आणि कामगार साक्षरता ही नाशिकमध्ये जर विचार केला तर या 8-10 वर्षामध्ये थोडी यायला लागली आहे. 8-10 वर्षापूर्वी त्या ठिकाणी कामगार साक्षरता किंवा कामगार कायद्यांबाबतचं कामगारांचं ज्ञान किंवा मालकांचं ज्ञान हे खूप चांगलं होतं असं मला म्हणता येणार नाही. आज एक किमान वेतन हा त्या ठिकाणी किती दिला जातो हा अनेक कामगारांना माहिती नसतं. कामगारांना कशाला, अनेक मॅनेजमेंटला सुद्धा माहिती नसतं की आपल्याला एवढं पगार देणं आपल्यावरती बंधनकारक आहे. नंतर त्या ठिकाणी फक्त पगाराचा नाही पण इतरही सोयी म्हणजे सोशल सिक्युरिटी आपण म्हणतो की सामाजिक सुरक्षा याच्या बाबतीमध्ये ESIC असतं किंवा त्या ठिकाणी त्यांचं ESIC नसेल तर मॅनेजमेंटने एम्प्लॉई कॉम्पेन्सेशन ऍक्ट खाली ते कामगारांना कव्हर करून त्यांना इन्शुरन्सचं कव्हर देणं आवश्यक असतं. हे अनेक गोष्टी त्यावेळेस मालकांना मॅनेजमेंटला सुद्धा माहिती नसतं. मग ऍक्सिडेंट झाल्यानंतर मग विषय येतो की तुम्ही याचं इन्शुरन्स काढलाय का? मग तो मालक म्हणतो मी मेडिक्लेम काढलाय. आता मेडिक्लेम हा त्या ठिकाणी अल्टरनेट नाहीये. म्हणजे समजा कामगार कायदा एखाद्या कामगाराचा ऍक्सिडेंट झाला त्याचा मेडिक्लेम काढलाय तर त्याला इन्शुरन्स खाली दवाखान्यामध्ये त्याला उपचार मिळतील परंतु कायद्याची ती पूर्तता होणार नाही. कायद्याची पूर्तता करण्याकरता तो एक तर ESIC मध्ये कव्हर पाहिजे किंवा एम्प्लॉई कॉम्पेन्सेशन ऍक्ट खाली जी पॉलिसी असते इन्शुरन्स कंपनीची ती त्यांनी घेतली पाहिजे. पण मग मला म्हणजे आता प्रश्न पडला, आपण एवढं सांगताय तर खरंच कामगारांना किंवा औद्योगिक क्षेत्रात असलेले जे इंडस्ट्रीजचे मालक आहेत त्यांना काही गोष्टींची माहिती नसते, पण ही त्यांना माहिती करून देण्यासाठी लेबर लॉ प्रॅक्टिशनर्स असोसिएशनकडनं म्हणा
किंवा महाराष्ट्र सरकारकडनं अशा काही कार्यशाळा वगैरे घेतल्या जातात का किंवा ती घ्यायला पाहिजेत, असं काय आपलं काय मत आहे? या कार्यशाळा निश्चित घेतल्या पाहिजे. कामगार उपायुक्त यांच्यातर्फे काही वेळेस, खूप वेळा नाही पण पण त्यांनी तशा हे घेतलेलं आहे, कार्यशाळा घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काही व्यवस्थापनाचे, काही त्या ठिकाणी कामगारांचे प्रतिनिधी असतात. शासनाचा एक कार्यक्रम आहे वर्कर्स एज्युकेशन प्रोग्राम म्हणून, आणि या वर्कर्स एज्युकेशन प्रोग्राम खाली ही सगळी माहिती कामगारांना देण्याची सोय ही कायद्यामध्ये आहे, शासनाने ती केलेली आहे. आणि कामगारांमध्ये ज्यांना शिक्षण मिळाले ते वर्कर टीचर म्हणून ते त्या ठिकाणी त्यांची नोंद होते. आणि या वर्कर टीचरना समजा दुसरीकडे शिकवायला जायचं असेल तर कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे की त्यांना सुट्टी दिली पाहिजे, आणि जिथे जातात तिथे त्यांचा जाण्या येण्याचा खर्च सुद्धा त्यांना मिळाला पाहिजे. त्यामुळे शासनातर्फे असे वर्कर्स एज्युकेशनची प्रोग्राम आहेत. वर्कर एज्युकेशन ऑफिसर म्हणून सुद्धा कामगार अधिकारी हा त्या ठिकाणी काही वेळेस काम करत असतो, पण त्याची पोच जी आहे ही अजूनपर्यंत पूर्णपणे म्हणावी तशी अजून झालेली नाहीये. पण मग हे जे लेबर युनियन्स असतात, ज्या युनियन्स मध्ये लेबर त्याचे मेंबर्स होतात आणि युनियन्स त्यांच्यासाठी काही त्यांच्या हक्कांसाठी काही भांडतात म्हणा किंवा लढा लढतात, तर मग या लेबर युनियन्सची पण ही एक म्हणजे जबाबदारी नाही का की कामगारांना त्यांच्या राईट्स बद्दल अवेअर करून देणं किंवा काय? कामगारांच्या युनियन बद्दल खूप चांगला प्रश्न विचारला. आपण जर टोटॅलिटीमध्ये जर बघितलं की एकूण भारतामध्ये कामगारांची संख्या जी आहे त्या संख्येच्या 9.5% लोक कामगार सुद्धा आज ऑर्गनाइज सेक्टरमध्ये नाही. म्हणजे युनियनच्या छत्राखाली किती आहे की टोटल वर्कफोर्स जी भारतामध्ये आहे त्याच्या 9.5% पण कामगार हे या युनियनच्या प्रभावाखाली नाही आहेत. त्याच्यामुळे जवळजवळ 92% किंवा त्या ठिकाणी आपण 88% लोक किंवा 90% लोक ही त्या ठिकाणी या सेक्टरमध्ये त्यांना युनियनचा फायदा, युनियनच्या ज्ञानाचा फायदा त्यांना मिळू शकत नाही. त्याच्यामुळे कामगार साक्षरता, कामगार कायद्याची साक्षरता ही युनियन करत असते, युनियन त्यांच्या पद्धतीने करत असते. त्याच्यामध्ये काही जण हाय इन्कम ब्रॅकेट आपण त्या ठिकाणी म्हटलं तर तसे ते क्रिएट झालेले आहेत. म्हणजे नाशिकमध्ये समजा जर असं म्हटलं की नाशिकमध्ये 4-5 कंपन्या आहेत की ज्या हाय इन्कम ब्रॅकेटमध्ये, म्हणजे त्यामुळे महिंद्रा अँड महिंद्रा असेल, मायको असेल किंवा सिएट असेल किंवा अजून 1-2-3 कंपन्या असतील, यांच्याशिवाय त्यांच्या बरोबरचे पगार हे बाकीच्या कंपन्या देऊ शकत नाही. म्हणजे समजा जर आज असं म्हटलं की महिंद्रा अँड महिंद्रा किंवा मायकोमध्ये सामान्य कामगाराला 50,000 किंवा 40,000 रुपये महिना आज मिळत असेल तर सामान्यपणे इतर कामगारांना 12-15 हजाराच्या वरती नाशिकमध्ये मिळू शकतो. एवढा फरक आहे? एवढा फरक त्या हाय इन्कम कंपनी किंवा हाय ब्रॅकेट पगारामध्ये आहे. मी जे 2-3 फ्रेजेस ऐकले आहेत की ऑर्गनाइज सेक्टर आणि अनऑर्गनाइज सेक्टर, याचा काय म्हणजे कामगारांच्या बाबतीत ते लागू होत असेल ना? ऑर्गनाइज सेक्टर म्हणजे ज्या ठिकाणी त्या कामगारांना ऑर्गनाइज्ड आहे, त्यांना ESIC आहे, त्यांना प्रॉव्हिडंट फंड आहे, त्यांना ग्रॅज्युटीची आहे किंवा त्या ठिकाणी तिथे युनियन आहे त्यांची, हे सगळे ऑर्गनाइज्ड. पण अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये त्या ठिकाणी आपण म्हटलं की प्लंबर आहे किंवा त्या ठिकाणी पेंटर आहे किंवा त्या ठिकाणी गॅरेजवाले आहेत किंवा त्या ठिकाणी आपण जर म्हटलं की गवंडी आहेत, हे सगळे अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करणार आहेत. यांना कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी प्रोटेक्शन आज शासन देण्याचा प्रयत्न करतोय, पण त्या ठिकाणी तिथपर्यंत आपण पोहोचू शकलो नाही. आपण जर बघितलं की त्या ठिकाणी एखादं बांधकाम चालू असतं, बांधकामावरनं माणूस खाली पडतो, कंपनी असेल तर त्याला ESIC मध्ये त्याला कॉम्पेन्सेशन मिळेल, पण जर तो बाहेर या ऑर्गनाइज सेक्टरच्या बाहेर असेल तर त्याला काही मिळत नाही. आता ह्या संदर्भामध्ये प्लॅटफॉर्म वर्कर्स आणि गिग वर्कर्स असं पण एक काहीतरी 2 प्रकार आहेत. या नवीन जे आता सरकारने कोड आणलेत, 4 कोड आणलेले आहेत. त्याच्यामध्ये एक कोड ऑन वेजेस आहे, दुसरा कोड ऑन इंडस्ट्रियल रिलेशन आहे, तिसरा जो आहे तो कोड ऑन सोशल सिक्युरिटी आहे, आणि चौथा जो कोड आहे तो कोड ऑन सेफ्टी आणि ऑक्युपेशनल हॅझार्ड या विषयावरती आहे. तर त्याच्यामध्ये ऑक्युपेशनल हॅझार्ड आणि सेफ्टी आणि सोशल सिक्युरिटी या 2 कायद्यांचे, या 2 कोडच्या संदर्भात त्यांनी प्लॅटफॉर्म वर्कर्स आणि गिग वर्कर्स, प्लॅटफॉर्म वर्कर्स म्हणजे एखादी कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये अकाउंटचं काम दुसरीकडे आपण बाहेर आउटसोर्स केलेलं आहे, तर त्यांचं त्या ठिकाणी त्यांचं सेटअप असतं, पण तो कदाचित एकटाच माणूस असेल, तो एकटाच अकाउंटची कामं करत असेल तर तो प्लॅटफॉर्म वर्कर आहे, कारण की त्याच्याकडे सलग काम असतं. म्हणजे त्या ठिकाणी जोपर्यंत कंपनीचं
अकाउंटचं काम आहे म्हणजे तोपर्यंत त्याची त्याच्यामध्ये स्वतःची इस्टॅब्लिशमेंट असू शकते किंवा छोटी का होईना. छोटी का किंवा तो इंडिव्हिज्युअल लेवलवरती त्या ठिकाणी काम करतोय. आज तो अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये, म्हणजे मी समजा एखाद्या कंपनीचं ESIC PFचं चलन भरून देण्याचं काम करतोय, तर मला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाहीये. आणि गिग वर्कर म्हणजे त्या ठिकाणी असं आहे की माझं काम कधीतरी आहे, म्हणजे समजा आता माझ्या कंपनीमध्ये प्लंबिंगचं काम मला करायचंय, तर माझं आणि प्लंबिंगचं काम हे रोज नाहीये किंवा दर महिन्याला तिथे असेलच असं नाहीये. प्लंबिंगचं काम एखाद्या घरामध्ये किंवा एखाद्या कंपनीत 6 महिन्यातनं एकदा किंवा वर्षातनं एकदा त्या ठिकाणीच. तर अशा प्रकारचे जे कामं करतात त्यांना गिग वर्कर्स म्हटलं जातं. आणि ते सुद्धा आज कुठल्याही प्रोटेक्शन खाली नाहीये. आणि अशा प्रकारचं त्यांना प्रोटेक्शन दिलं जावं म्हणून या 4 कोडमध्ये प्रयत्न केलेला आहे. त्यांना कुठलं तरी प्लॅटफॉर्म, म्हणजे आपण जर बघितलं तर माथाडी बोर्ड सरकारने माथाडी कामगारांकरता केलेलं आहे. सिक्युरिटी गार्ड बोर्ड जे आहे ते सिक्युरिटी गार्ड्स वगैरे आहेत त्यांच्याकरता महाराष्ट्रामध्ये आहेत, बाकीच्या ठिकाणी अजून आहेच असं नाहीये. पण मुख्य म्हणजे हे सिक्युरिटी गार्ड्स आणि माथाडी मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये माथाडी कामगार आहेत, त्यांच्याकरता सरकारने त्यांना ऑर्गनाइज सेक्टरमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे हा जो विषय आहे तो खूप मोठा विषय आहे आणि अजून आपल्याला जवळजवळ 90% कामगारांना ऑर्गनाइज सेक्टरमध्ये आणण्याचा प्रयत्न. मग त्याचाच प्रयत्न आता सरकारचा दिसतोय. 4 कोड जे वेगवेगळे केलेले आहेत, परंतु अजूनही महाराष्ट्रात ते कोड इम्प्लिमेंट झालेले नाहीत असं. हो, महाराष्ट्रामध्ये ते अजून इम्प्लिमेंट झालेले नाहीये. याच्या बाबतीत ते रूल्स फ्रेम झालेले आहेत, पण अजूनपर्यंत विधानसभेमध्ये याला मान्यता मिळून ते इम्प्लिमेंट झालेलं नाहीये. आता त्याच्यामधला 80% भाग हा आधीच इम्प्लिमेंट होतोय. म्हणजे ते त्यांनी हे जे 4 कोड झालेले आहेत हे अगदी टोटली नवीन आहेत, पूर्ण नवीन आहेत, याचा आधी काही संबंध नव्हता असा नाहीये. या 4 कोड मधला 80% भाग हा आता सुद्धा त्या ठिकाणी होतोय. परंतु कायदे वेगवेगळे आहेत आणि प्रोव्हिजन्स वेगवेगळे आहेत, वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण असं म्हटलं की किराणा दुकान आहे, तर किराणा दुकानामध्ये किराणा माल म्हणजे असं विचारलं तर त्याच्यामध्ये आपल्याला असं सांगता येणार नाही म्हणजे की एकच हे म्हणजे हा किराणा आहे असं नाही सांगता येणार. पण त्याच्यामध्ये समजा जर आपण सांगितलं त्याच्यामध्ये मोहरी आहे, त्याच्यामध्ये डाळ तांदूळ वगैरे असे सगळे, तर लेबर लॉज हा काही एक लेबर लॉ असा नाहीये. त्याच्यामध्ये ते इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट आहे, त्याच्यामध्ये पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी आहे, पेमेंट ऑफ वेजेस आहे, पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट आहे, मिनिमम वेजेस ऍक्ट आहे, नंतर मॅटर्निटी बेनिफिट आहे, हाऊस रेंट अलाउन्स आहे, असे जवळजवळ 32 ते 40 कायदे हे वेगवेगळे एकत्र केले की त्यांना लेबर लॉज म्हणतात. म्हणजे ग्रॅच्युइटी कायदा असेल तर ग्रॅच्युइटी हा कोणाला मिळाला, ज्याची 5 वर्ष सर्व्हिस झाली त्याला ग्रॅच्युइटी मिळायला पाहिजे की असं त्या कायद्यामध्ये नमूद आहे. बोनस तर आहे, बोनस 8.33 किमान हा कामगारांना मिळाला पाहिजे असं पेमेंट ऑफ बोनस मध्ये. 5% HRE मिळायला पाहिजे असं ते HR हाऊस रेंट अलाउन्स ऍक्ट मध्ये आहे. इक्वल ऑपॉर्च्युनिटीज ऍक्ट आहे. नंतर मग त्या ठिकाणी इक्वल ऑपॉर्च्युनिटीज ऍक्ट मध्ये म्हणजे त्या ठिकाणी महिला आणि पुरुषांना सारख्या प्रमाणामध्ये पगार मिळायला पाहिजे, पगारामध्ये त्यांच्यामध्ये तफावत असता कामा नये, अशा पद्धतीचे कायदे आहेत. पण मग आता एवढ्या चांगल्या तरतुदी या नवीन कायद्यामध्ये आता घेतलेल्या आहेत एकत्रितरित्या, पण त्याला सुद्धा अजून जरी इम्प्लिमेंट झालेलं नसले तरी आता विरोध आहे त्याला. काही अंशी त्याला विरोध आहे, काही लोकांचा, बऱ्याच जणांचा त्याला विरोध आहे. त्याचं मुख्य कारण असं आहे की आत्ताचे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा आपण पायाभूत सुविधा आहे त्या आत्ताच्याच कामगारांना पुऱ्या पडतात असं नाहीये. अगदी उदाहरण म्हणून सांगतो की नाशिकला कामगार राज्य विमा योजनेचं मोठं हॉस्पिटल आहे, पण आपण जर बघितलं तर अनेक कामगारांना त्यांचे जे इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट होतात त्याच्याकरता त्यांना बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये ESIC पाठवतो. कामगार राज्य विमा योजनेचे अधिकारी त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पाठवतात. म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्याकडे सुविधा अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही. अनेक वेळा असं लक्षात येतं की त्या ठिकाणी डॉक्टर्स कमी पडतात. म्हणजे कामगार राज्य विमा योजनेमध्ये साधारणतः 60 ते 70 पेशंट्स किंवा IP म्हणतात त्यांना, इन्शुअर्ड पर्सनच्या मागे तुम्हाला एक डॉक्टर त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. जर इथे बघितलं तर 50%च्या वरती जागा रिकाम्या आहेत किंवा त्या ठिकाणी तिथे तेवढी सुविधा उपलब्ध नाहीये. तर कामगारांचं असं म्हणणं आहे की तुम्ही समजा जर एक कोड इम्प्लिमेंट केले, हे गिग वर्कर प्लॅटफॉर्म वर्कर यांना सुद्धा सुविधा दिला, आत्ताच्याच लोकांना कामगारांना पुऱ्या पडत नाही तर आम्हाला कुठून पडणार आहे. हे सगळ्याचं उदाहरण याचं चांगलं मी नेहमी देत असतो की रेल्वे स्टेशन मध्ये आपण जातो, बोगीमध्ये बसतो आणि एकदा बोगीमध्ये बसल्यानंतर आपण म्हणतो तो दरवाजा बंद करा, कोणी आतमध्ये येता कामा नये बाहेरचं. तसंच आहे की जे ऑर्गनाइज आहेत ते म्हणतात की आता नवीन कोणी घेऊ नका कारण की आता इथे जागा नाही.
त्यामुळे हा एक मोठा विरोध या कारणाकरता आहे. आपण आता एक बोलता बोलता विषय घेतला, कामगार राज्य विमा योजना. हा. ही योजना काय, एक सर्वसामान्य लोकांना ज्यांना इंडस्ट्रीबद्दल काही माहिती नाही किंवा कामगारांच्या हक्कांबद्दल माहिती, ही विमा योजना काय आहे? काय ही केंद्र सरकारची योजना आहे, पण ही राज्य सरकार इम्प्लिमेंट करत असते. हो. आणि त्याच्यामध्ये त्यांचं नोटिफिकेशन काढून राज्य सरकार नोटिफिकेशन काढतं की आता आम्ही या ठिकाणी ही सुविधा देणार. साधारणतः एक 10 वर्षापूर्वी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही सुविधा देणार म्हणून नोटिफिकेशन काढलंय. त्यामुळे जिथे 20 पेक्षा जास्त कामगार आहेत त्यांना ESIC हा कायदा त्या ठिकाणी लागू होतो. पण त्याच्यामध्ये सुद्धा नोटिफिकेशन निघालं पाहिजे. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर त्या ठिकाणी एखाद्या फॅक्टरीमध्ये 22 कामगार आहेत, 20 कामगार आहेत, त्यांना ESIC लागू होतो. पण त्या ठिकाणी एखादी बँक आहे की जिथे त्या बँकेमध्ये 100 लोक आहेत, तर त्यांना त्या ठिकाणी ती ESIC नोटिफिकेशन नाही निघाले, त्याच्यामुळे त्यांना तो लागू होणार नाही. हॉस्पिटल्सला आपल्याकडे लागू होत नाही, शाळांना आपल्याकडे अजून ESIC लागू होत नाही. त्याच्यामुळे ज्यांना ESIC लागू होते तसे बरेच शेड्यूल इंडस्ट्रीज आहेत. मुख्यमध्ये MIDC मध्ये जे कार्यरत आहे अशा प्रकारच्या इंडस्ट्रीज या ESIC खाली कव्हर्ड आहेत. त्याच्यामध्ये साधारणतः 4% ते 4.5% पर्यंत पगाराच्या मालकांना भरावं लागते आणि 1.5 ते 2.25% जी आहे त्या पगाराची ते वर्गणी ही कामगार त्या ठिकाणी भरत असतात. त्यांना त्या ठिकाणी मेडिकल बेनिफिट्स मिळतात. म्हणजे समजा जर ते आजारी असतील तर त्यांना तिथे वैद्यकीय सेवा मिळते आणि तसंच ते कामावरती जाऊ शकत नसतील तर काही अंशी त्यांना तो जो भत्ता असतो तो सुद्धा त्या ठिकाणी कंपनीतर्फे दिला जातो, आपल्या ESIC तर्फे दिला जातो. विमा म्हणतो आपण विमा, तर मग याचं प्रीमियम काय पर्सेंटेज? तेच सांगितलं मी की साधारणतः मालकाचा जो असतो ते 4 ते 6.25 पर्यंत त्या ठिकाणी कुठला एरिया नोटिफाईड आहे कुठला एरिया नोटिफाईड नाही त्याच्यावर ते अवलंबून, म्हणजे पगाराच्या 4% पगाराच्या म्हणजे साधारणतः त्यांचा 21,000 पगार हा पगार म्हणून गृहीत धरला जातो. जास्तीत जास्त पगार हा 21,000. 21,000च्या वरती असेल तर त्या ठिकाणी त्यांना तिथे ESIC मध्ये राहायचं किंवा नाही राहायचं हा त्या ठिकाणी सवलत त्यांना असतं की ते आउट ऑफ दॅट परव्ह्यू असतात. पण 21,000च्या आतले सगळे हे ESIC खाली कव्हर होतात आणि त्यांना त्या ठिकाणी लमसम बेनिफिट किंवा मंथली पेन्शन. उदाहरणार्थ समजा माझं बोट कापलं गेलं तर बोट कापलं गेल्यानंतर माझं एक बोट आता म्हणजे गेलंच आहे संपूर्ण, ते अँप्यूट करावं लागलं तर मला त्याचं पेन्शन मिळतं आयुष्यभराकरता. हा, त्यामुळे ती अतिशय चांगली योजना आहे. कामगार नोकरीत असलं तरी केवळ बोट कापलं गेलं म्हणून त्याच्याला आयुष्यभर त्या ठिकाणी त्याचं पेन्शन त्याला मिळणार. ही जनरली लोकांना हे सगळं माहिती नसतं त्या ठिकाणी. आणि मग तो पगारामध्येच ते पेन्शन इन्क्लूड होतं का? कारण तो नोकरीवर पण आहे. नाही, त्याच्या अकाउंटला डायरेक्टली जमा होतं ते. पण पगार म्हणूनच जमा होतं का पेन्शन म्हणून जमा होतं? ते पेन्शन म्हणून त्याचं डिसेबिलिटी पेन्शन म्हणतात त्याला. म्हणजे कामगारांनी त्यांना कोणाला असं मिसहॅप झालेला आहे त्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी याच्यात लक्ष ठेवलं पाहिजे की आपलं पेन्शन ते जमा होतंय की नाही पगारा व्यतिरिक्त, आणि ते साधारणतः त्यांना ते मिळत असतं आणि त्यांच्या अकाउंटला ते जमा होत असतं. आता मला सांगा, हे किमान वेतन हा जो विषय आहे तो पण एक खूप जिव्हाळ्याचा विषय. मला किमान वेतनही मिळत नाही असं बऱ्याच वेळेला आपण म्हणजे अनफॉर्च्युनेट आहे खरं ते. परंतु काय म्हणजे किमान वेतन शासनाने किमान वेतन कायदा हा अस्तित्वात आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. आज जर आपण नाशिक हे इंजिनिअरिंग इंडस्ट्रीचं हब आहे, म्हणजे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात इंजिनिअरिंग इंडस्ट्री आहे. तर इंजिनिअरिंग इंडस्ट्रीला आज कमीत कमी अनस्किल्ड वर्करला पहिल्या दिवशी जर जॉईन झाला तर 14,000 रुपये महिना त्या ठिकाणी त्याला मिळायला पाहिजे. हा कायदा आहे. 14,000 रुपये? हा, 14,000 रुपये महिना अनस्किल्ड असेल तर. मग तो सेमी स्किल्ड आणि हायली स्किल्ड असे 3 कॅटेगरीज त्याच्यामध्ये असतात. आणि साधारणतः 500 रुपयाचं त्या ठिकाणी त्यांना वाढत्या त्यांच्या 14,000, 14,500 किंवा 16,000 असं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये त्यांची वाढ असते. याच्या व्यतिरिक्त त्यांना स्पेशल अलाउन्स हा मिनिमम वेजेस ऍक्ट खाली आहे, ज्याला आपण महागाई भत्ता सुद्धा म्हणतो. हा दर 6 महिन्याने, म्हणजे तो जानेवारी टू जून आणि जुलै टू डिसेंबर असं त्या ठिकाणी असतो. जानेवारी महिन्याचा जो डिक्लेअर होतो तो साधारणतः कामगारांना फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये समजतो की जानेवारीपासून आपल्याला किती मिळणार आहे. आणि जुलैचा जो असतो सुरुवात होणारा असतो तो त्यांना साधारणतः ऑगस्ट किंवा सप्टेंबर, ऑगस्टच्या एंडला किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांना कळतं की आपला पगार हा त्या ठिकाणी एवढा वाढ. त्यामुळे दर 6 महिन्याला त्यांच्या पगारामध्ये वाढ ही किमान वेतनाखाली त्या ठिकाणी. याच्या व्यतिरिक्त त्यांना 5% HRA हा बेसिक आणि DAच्या वरती त्यांना त्या ठिकाणी जर 50 पेक्षा जास्त कामगार असतील तर HRA सुद्धा त्यांना कंपल्सरी आहे. म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स.
त्यामुळे ह्या किमान वेतन म्हणजे आपण जी माहिती दिली ती खरंच म्हणजे माझ्यासाठी तरी धक्कादायक आहे. कारण बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की अनस्किल्ड वर्कर असेल तर केवळ 3,000-3,500, 4,000, 5,000 रुपये पगारावरती तो काम करतो बिचारा, आणि त्याला पर्यायही नसतो काही. त्याला पर्याय पण म्हणजे असं काही आहे का की एकटा दुकटा कामगार काम करतोय म्हणून त्याला परंतु ते मिनिमम नाही. वेजेस लागू होतो नाही, असं नाहीये. त्याच्यामध्ये एक जरी इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये एक जरी कामगार माझ्याकडे असेल तर त्याला हा मिनिमम वेजेस किमान वेतन हा त्याला कंपल्सरी देणं आवश्यक आहे. कोर्टाने तर वरती जाऊन सांगितलं, इफ यू कॅन नॉट पे मिनिमम वेजेस यू नीड नॉट एक्झिस्ट. तुम्ही तुमचं बंद करून टाका. तुमचं बंद करून, तुम्हाला जर परवडत नसेल तर तुमचा व्यवसाय तुम्ही बंद करून टाका. पण याला तुम्ही मिनिमम किमान वेतन जे आहे ते तुम्ही दिलं गेलं पाहिजे. मग अशा पद्धतीने तर सगळ्या बरेचसे कारखाने बंद पडतील. असं बऱ्याच छोटे छोटे युनिट्स असतात, काही काही आउटसोर्सिंगचे जे काही तुम्ही मगाशी जे उदाहरण दिलं की मी कुठून तरी आउटसोर्स करतो तर त्याच्याकडे 2-3 कामगार असतील तर तेवढे त्यांना पगार मिळत नाही. आणि मग यांच्या सेफ्टीबद्दल काय, कामगारांच्या सेफ्टीबद्दल काही नियम आहेत हो त्या संदर्भात? त्याच्यामध्ये आता नवीन कोडमध्ये ऑक्युपेशनल सेफ्टी एक वेगळा कोडच त्याच्यामध्ये दिलेला आहे. आणि हल्ली तो जो भाग तो ऑक्युपेशनल सेफ्टीमध्ये तो हल्ली फॅक्टरी ऍक्टमध्ये त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असतात. आणि त्याच्यामध्ये हेल्थ म्हणजे त्या ठिकाणी काही मशिनरी वापरली जाते. आता नाशिक जर बघितलं आपण तर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रेस मशीन्स असतात. तर प्रेस मशीनमध्ये आणि त्या ठिकाणी लेथ हे दोन जे आहेत अविभाज्य घटक आहे इंजिनिअरिंग इंडस्ट्रीचा. तर त्या ठिकाणी प्रेस मशीन मध्ये कसं असतं की त्या ठिकाणी मोठे 10 टनाचे 15 टनाचे काही काही तर 40-50 टनाचे प्रेस असतात. आणि त्याच्यामध्ये पार्ट असे त्या ठिकाणी येतात, ते प्रेस मशीन खाली येतात, नंतर मग ते बाहेर काढायचे, दुसरा तिथे पार्ट ठेवायचा, त्याच्यावरती तो प्रेस आपटतो खाली. आणि मग काही वेळेस काय होतं की त्या ठिकाणी घरी लवकर जायची घाई असते किंवा काम संपवून मला कोटा दिलेला आहे की माझ्या या भागाचे माझे 100 पार्ट्स झाले पाहिजे. तर 100 पार्ट्स मी 8 तासामध्ये करायचे किंवा 6 तासामध्ये पटपट करून मोकळ व्हायचं आणि 2 तास आराम करायचं. अशी काही टेंडन्सी काही जणांमध्ये असतं. आणि 2 वर्ष 3 वर्ष किंवा 5 वर्ष काम केल्यानंतर त्यांना तेवढी एक्सपर्टाईज येतं, तेवढं त्यांचं त्या ठिकाणी कॉन्फिडन्स वाढतो आणि ते पटापट म्हणजे आता त्या ठिकाणी प्रेस मशीन वाढतो किंवा निर्डावलेपणा वाढतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं, प्रेस मशीन मध्ये कसं असतं की त्याच्यामध्ये 2 नॉब्स असतात आणि पायाने तुम्हाला ते मशीन ऑपरेट करायचं असतं. ते तुम्ही ठेवला त्या दोन्ही मॉब वरती तुम्ही हात ठेवल्याशिवाय ते मशीन ऑपरेट होत नाही. पण मला जर घाई असेल तर मी काय करतो की एखादं पुस्तक, एखादी वीट, एखादं वजन ते एका नॉब वरती ठेवतो आणि दुसऱ्या पायाने हात फटाफट करून त्या ठिकाणी ते पार्ट लवकर करण्याचा प्रयत्न करतो. पण त्या ह्याच्यामध्ये शक्यता अशी असते की माझा हात, माझे बोट हे त्या प्रेस मशीन मध्ये खाली की ते अँप्यूट होतील. म्हणजे त्याच्यामध्ये दुसरी कुठली शक्यता राहत नाही. कारण की तो जो त्याला हे म्हणतात ते ड्रॉप म्हणतात किंवा त्याला पंच म्हणतात, तो 5 टनाचा, 10 टनाचा, 2 टनाचा असतो तो. आणि तो तुमच्या हातावरती पडल्यानंतर तुमच्या बोटाचं काय होणार आहे. आणि दुसरं असतं लेथ मशीन असतं. लेथ मशीन मध्ये काम केल्यानंतर तिथे लोखंडाचा खिस निघतो. आता हा लोखंडाचा खिस हा इतका धारदार असतो की जर तुम्हाला जर ते ऑपरेट करायचं तर तुमच्याकडे ते स्पेशल हँडग्लोव्ज असतात. ते हँडग्लोव्ज असल्याशिवाय तुम्ही ते ऑपरेट नाही करायचं. पण त्या ठिकाणी हँडग्लोव्ज घातले की मला पटपट काम नाही करता येत, म्हणून मग ते हँडग्लोव्ज काढून ठेवलं आणि पटकन ते उचललं गेलं तर माझं बोट कधी निखळून पडेल मलाही कळणार नाही. इतके प्रकारचे ते ऍक्सिडेंट असतात, इतके शार्प असतात ते. आणि अशा प्रकारचे जर ऍक्सिडेंट टाळायचे असतील तर त्याच्यामध्ये सुरक्षा पाहिजे. त्या कंपनीमध्ये कामगार राज्य विमा योजनेची पॉलिसी त्या ठिकाणी असली पाहिजे. ती जर नसेल तर एम्प्लॉय 1 कामगार असेल, तुमच्याकडे 20 कामगार नाहीये, तुमच्याकडे 2च कामगार आहेत, 3च कामगार आहेत, तो एम्प्लॉय कॉम्पेन्सेशन ऍक्ट खालची त्या ठिकाणी तुम्ही ती पॉलिसी घ्या. म्हणजे जे ESIC त्याच्यासारखे फायदे तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील. पण म्हणजे इन्शुरन्स असू दे किंवा तुम्ही पॉलिसी घेतलेली असू दे तरी सुद्धा 1 किंवा 2 कामगार असोत किंवा 50, ही त्या मालकाची जबाबदारी असते की त्यांना सेफ्टी मेजर्स त्यांनी पुरवले पाहिजे. हेल्मेट दिलं पाहिजे, गॉगल दिलं पाहिजे, नंतर मग हँडग्लोव्ज दिले पाहिजे, सेफ्टी शूज दिले पाहिजे. मला आठवतं की 1985 म्हणजे त्यावेळेस मी नुकतीच सुरुवात केली होती आणि एका इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये मी युनियन लीडर होतो. आणि त्या ठिकाणी मी सांगितलं की इथे सगळ्यांना सेफ्टी शूज मिळणं आवश्यक आहे. ते म्हणाले नाही म्हणे, आता आपण जेव्हा सेटलमेंट होईल त्यावेळेस ते बघू, तोपर्यंत तुम्ही तुमचे घालून घ्यायचे. तर आम्ही आंदोलन केले होते, आम्ही अनवाणी पायाने येऊ. आणि त्याचं पत्र आम्ही फॅक्टरी इन्स्पेक्टर लिहिलेलं
फॅक्टरी इन्स्पेक्टर दुसऱ्या दिवशी गेटवरती आला आणि मॅनेजमेंटला सांगितलं सगळ्यांना तुम्हाला सेफ्टी शूज देणं आवश्यक आहे. एकही जर कामगाराला त्या ठिकाणी पायामध्ये काही लागलं तर आम्ही तुम्हाला जबाबदार धरू. म्हणजे यंत्रणा आहे, फक्त त्याच्याकरता सक्षम होणं आवश्यक आहे आणि कामगारांनी सुद्धा सजग होणं आवश्यक आहे. बरोबर. आणि आता सेफ्टी जसा विषय येतो त्याला लागून हेल्थ हा विषय येतो. आता हेल्थच्या बद्दल कामगारांचे अधिकार काय आहेत आणि जबाबदाऱ्या काय आहेत इंडस्ट्रीतल्या मालकांच्या म्हणा किंवा कंपन्यांच्या? हेल्थ हा शब्द किंवा हेल्थ हा विषय जो आहे हा इंजिनिअरिंग इंडस्ट्रीपेक्षा जिथे केमिकल इंडस्ट्री आहेत, नाशिकमध्ये काही केमिकल इंडस्ट्रीज आहेत किंवा ज्या ठिकाणी भट्ट्या आहेत, या ठिकाणी आवश्यक अशी आहे की त्यांच्या हेल्थवरती सुद्धा लक्ष दिलं गेलं पाहिजे. आता भट्ट्या असतात, भट्ट्या जिथे काम करावं लागतं तिथे तिथलं टेम्परेचर हे कधी कधी 1000 डिग्री सेंटीग्रेडच्या आसपास जातं. मग त्या ठिकाणी त्याच्यावरती त्यांचा विपरीत परिणाम होणारच आहे. म्हणजे काही ठिकाणी समजा जर त्याचे असे आपण म्हणतो फ्युम्स येतात, तर फ्युम्समुळे सुद्धा त्या ठिकाणी आपल्यावरती परिणाम होतो. म्हणून नाशिकमध्ये पूर्वीची फॅक्टरी, मला तर त्यांचं नाव आठवत नाही, पण त्यांनी अभ्यास करून सांगितलं होतं की जे अशा प्रकारचे फ्युम्स आणि भट्ट्यांमध्ये काम करतात त्यांना दूध आणि गुळ देत जा. बर. म्हणजे काय लॉजिक? हा, त्याच्या दूध आणि गुळामुळे जे फ्युम्स असतात त्याचे काहीतरी दुष्परिणाम कमी होतील. मी दूध आणि गुळ, मी काही डॉक्टर नाहीये, परंतु अशा प्रकारची उपाययोजना ही हेल्थसाठी सगळ्या कंपन्यांनी करणं आवश्यक असतं. मग त्या ठिकाणी आज मी कुठल्या कंपनीमध्ये कुठल्या प्रकारच्या उद्योगामध्ये काम करतोय, तर त्या उद्योगामध्ये काम करत असताना काही ना काहीतरी हेल्थ हॅझार्ड हे त्या ठिकाणी येत असतात. अगदी उदाहरण द्यायचं तर सध्या IT इंडस्ट्री फार जोरात आहे, नाशिकमध्ये पण जोरात आहे. पण तुम्हाला कॉम्प्युटर समोर जवळ 6 तास 7 तास बसून राहायचं असेल तर तुम्हाला 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये पाठीचे आजार तुम्हाला होणारच आहे, डोळ्यांचे आजार तुम्हाला होणारच आहे. तर हे सगळे जे हॅझार्ड आहेत हे वर्किंग हॅझार्ड आहेत. मग त्या ठिकाणी ते सांगतात की जर तुम्हाला कॉम्प्युटर इंडस्ट्रीमध्ये असेल, सॉफ्टमध्ये, तुम्ही दर 2 तासानंतर थोडंसं बाहेर या, एक 20-25 पावलं चाला, तुमचे डोळे जे आहेत ते डोळे बंद करून त्या ठिकाणी थोड्या वेळ बसा. ही अशा प्रकारची ही उपाययोजना हेल्थ करता सगळ्या सेक्टर्समध्ये, म्हणजे माझ्या सेक्टरमध्ये काही धोका नाही आहे, काही नाही आहे असं होऊच शकत नाही. एसटी बसेस आहेत, एसटी बसेसमध्ये त्या ठिकाणी आवश्यक असं आहे की 4 तासानंतर त्यांना अर्धा तासाचा ब्रेक दिला पाहिजे. पण एसटी मध्ये दिला जातो, पण जर आपण आता हे नवीन बसेस आहेत, लक्झरी बसेस आहेत किंवा ट्रान्सपोर्ट कंपन्या आहेत किंवा पॅसेंजर कंपन्या आहेत, याच्यामध्ये त्या ड्रायव्हरना 4 तासानंतर तुम्हाला अर्ध्या तासाचा ब्रेक दिलाच जातो असं नाहीये. आणि मग आपण असं बघतो की हे माणसं फास्ट गाडी कशी डेस्टिनेशनला नेतील आणि तिथून परत लोकांना कसं घेऊन येता येईल मॅक्झिमम व्यवसाय करण्यासाठी, त्याच्यामध्ये मग ड्रायव्हरची झोप मिळत नाही, काही होत नाही, त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होतात. नाशिकचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे या बाबतीमध्ये देतो की नाशिकमधनं मुंबईला भाजीपाल्यांचे ट्रक जातात. तर हे ट्रक जे असतात ते रात्री 11-11:30 वाजता नाशिकवरनं निघतात. आता रस्ते चांगले झालेत, नाही तर पूर्वी असं होतं की रात्री 11-11:30 निघाले की त्यांना सकाळी 4 वाजता घाटकोपरला किंवा त्या ठिकाणी त्यांना पोहोचावं लागायचं. आणि तिकडनं परत येऊन रात्री म्हणजे पिंपळगावला किंवा नाशिकला यायचं, परत दुसऱ्या दिवशी 11:30-12 वाजता त्या ठिकाणी गरज आहे. हे त्यांचं कंटिन्युअसली महिन्यान होतं. मग अशा प्रकारचं जर त्या ठिकाणी हे हेल्थ हॅझार्डच आहे. याच्याकरता ते लक्ष हा त्यांच्या हेल्थकडे, त्यांच्या कामाच्या प्रकृतीकडे हे कशा प्रकारे त्यांना द्यायचं याची माहिती किंवा याचं सजगपणा हा त्या ट्रान्सपोर्टच्या मालकांनी किंवा त्या व्यावसायिकांनी किंवा जे मालक आहेत ज्यांच्याकडे कामगार काम करतात त्यांनी याची काळजी घेणं अत्यंत आवश्यकच असतं. म्हणजे ज्या कामगारांच्या वर्कर्सच्या जीवावरती आपण आपली रोजीरोटी कमवतोय किंवा आपलं वेल्थ कमवतोय, त्या कामगारांच्या हेल्थकडे लक्ष देणं हे अत्यंत आवश्यक आहे. जर कामगार सुखी असेल, म्हणजे मी मॅनेजमेंट कडनं सुद्धा अनेक गोष्टी शिकलोय आणि युनियन कडनं पण अनेक गोष्टी शिकलोय. त्याच्यामध्ये एक मला भाग धर की जर कामगार जर त्या ठिकाणी सक्षम असेल, कामगार एफिशियंट असेल, कामगार जर असेल तर त्या उद्योगाचं भवितव्य हे नेहमी उज्ज्वल असतं. छान आहे. जर कामगार त्या ठिकाणी अक्षम म्हणजे त्या ठिकाणी सक्षम नसेल, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, तो जर आजारी असेल तर अशा प्रकारची कुठलीही इंडस्ट्री प्रगती करू शकणार नाही. त्यामुळे तुमचा आत्मा, म्हणजे मी अनेक वेळा सांगतो की कामगार आणि मालक हे वेगळे नाहीये, दोघांचं उद्दिष्ट एकच आहे. नाशिकमध्ये अनेक कामगार अनेक वर्षापासून त्या ठिकाणी राहत आहेत, त्यांचे अनेक कुटुंब त्या ठिकाणी राहत आहेत
त्याच्यावरती मोठे झालेत, मुलं मोठी झालेली आहेत आणि संपन्न झालेले आहेत. म्हणजे काही कामगारांची मुलं मला माहिती आहेत की कंपनीने सांगितलं की याचं शिक्षण तुम्ही पूर्ण करा आणि आम्ही याच्या भविष्याचं बघू. आणि तो आज त्या ठिकाणी आमचा एक मित्र आहे, त्याचा मुलगा आज ब्रिटनमध्ये हा पोलीस ऑफिसर आहे. कंपनीने सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला नाशिकमध्ये त्याचे शिक्षण करा किंवा त्याला आम्ही नोकरी देतो, आणि नोकरी नको, तुम्ही शिक्षणासाठी मदत करा. त्याने शिक्षण घेतलं आणि आज तो ब्रिटनमध्ये पोलीस ऑफिसर आहे, कामगाराचा मुलगा. म्हणजे कामगार आणि मालक यांच्यामध्ये जर चांगला ताळमेळ असेल तर दोघांची प्रगती नक्कीच आहे. म्हणजे अनेक ठिकाणी नाशिकमध्ये सुद्धा 2-3 कंपन्या अशा आहेत की त्यांनी पहिलं लक्ष दिलंय की प्रत्येक माझ्याकडे काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराचं स्वतःचं घर झालं पाहिजे, स्वतःची गाडी झाली पाहिजे, 2 व्हीलर तरी कमीत कमी त्याच्याकडे असली पाहिजे. त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न असेल तरी मॅनेजमेंट त्या ठिकाणी त्यांना मदत करत असते. त्यामुळे मालक आणि कामगार हे एकमेकांचे शत्रू आहे अशा प्रकारचं माझ्या मनामध्ये मुळीच भाव नाहीये, किंवा त्या ठिकाणी अशा प्रकारचं मनात कोणाच्या असेल तर ते चुकीचं आहे, हे मी या निमित्ताने सांगू इच्छितो. आता बघा, आपण मगाशी सेफ्टी बद्दल बोललो, हेल्थ बद्दल बोललो, आता वेलफेअर हा एक आणखीन तिसरा एक घटक आहे त्याच्यामधला, की ज्याच्यामध्ये दोघांमध्ये अंतर फार थिन लाईन आहे. म्हणजे सेफ्टी, वेलफेअर आणि हेल्थ. तर वेलफेअर हा काय प्रकार आहे, म्हणजे काय अधिकार आहेत त्या संदर्भात? वेलफेअर म्हणजे त्या ठिकाणी मुख्य म्हणजे असं बघितलं जातं की समजा तर तुमच्याकडे महिला आहेत तुमच्या कंपनीमध्ये, आणि महिला असल्यानंतर त्या ठिकाणी लहान मुलं असतीलच, तर मग हे कंपन्यांवरती बंधनकारक आहे की त्या ठिकाणी त्यांच्यावरती क्रिचेस म्हणजे पाळणाघरं हे तुम्ही त्या कंपनीमध्ये त्या ठिकाणी असलं पाहिजे. नुसतं पाळणाघर म्हणजे नुसती रूम असता कामा नये, तर त्या ठिकाणी अटेंडंट असला पाहिजे आणि त्या ठिकाणी त्यांना काय सोयी सवलतीच्या मिनिमम किमान जे आहे हे त्या ठिकाणी त्या क्रिचेसमध्ये त्यांना मिळालं पाहिजे. अनेक कंपन्यांमध्ये आजही क्रिचेस त्या ठिकाणी आहेत. म्हणजे मला ते एक कंपनी अशी माहिती आहे की ज्यांच्याकडे महिला नाहीये पण तरी सुद्धा त्यांनी क्रिचेसची व्यवस्था करून ठेवली की आमच्याकडे भविष्यामध्ये समजा जर महिला आल्या तर त्यांना त्या ठिकाणी क्रिचेसची व्यवस्था आहे. जर त्या ठिकाणी माता असतील तर त्या ठिकाणी ते मधून जाऊन मुलांकडे लक्ष देण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे ती व्यवस्था असते. कायदा पण आहेत. नंतर मग त्यांचे मेडिकल चेकअप, वेलफेअर म्हणजे त्या ठिकाणी त्यांचं वर्षातनं एकदा सर्व कामगारांचं मेडिकल चेकअप हे झालंच पाहिजे असं बंधनकारक आहेत. त्याच्याकरता शासनाने वेगवेगळे वैद्यकीय अधिकारी हे प्रमाणित केलेत की तुम्ही यांच्याकडे जा, आणि जर त्यांना त्या ठिकाणी असं वाटलं की कुठलं तरी त्यांना व्याधी आहे तर त्या व्याधीवरती त्यांनी ESIC किंवा योग्य त्या याच्यामार्फत त्यांच्यावरती उपचार झाले पाहिजे. पण मग असे जे ठराविक डॉक्टर असतात त्यांच्याकडे जाऊन वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर त्याची फीज या कामगारांना भरावी लागते? नाही, त्याचा जो खर्च असतो तो सगळा कंपनीने त्या ठिकाणी वेलफेअर याच्या खाली ते येतात. आणि ते आवश्यकही असतं, कारण की काही वर्षानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये कामगारांवरती काही कारणाने व्याधी जर लागल्या, हाय म्हणजे BP असतं किंवा डायबिटीज असतं, याच्यामुळे काही व्याधी जर झाले तर त्याच्यावरती उपाययोजना हे करता येते. कारण की डायबिटीज म्हणा किंवा ब्लड प्रेशर म्हणा हे त्या ठिकाणी लाईफस्टाईल आजार झालेले. बरोबर. आता हे ग्रॅच्युइटी हा एक प्रकार नेहमी ऐकला जातो, तर काय तो म्हणजे व्हॉट इज ग्रॅच्युइटी? आता पूर्वी कसं होतं की तुम्ही माझ्याकडे काम केलं तर तुम्ही माझ्याकडे काम केल्यानंतर आता तुम्ही काही वर्षांनी आता नोकरी सोडली तर त्याच्याबद्दल आमचा जे मनामध्ये चांगले भाव आहेत, सद्भाव आहेत, त्याचं द्योतक म्हणून आम्ही तुम्हाला काही रक्कम देतो, त्याला ते ग्रॅच्युइटी म्हणायचे. पण नंतर कायदा झाला आणि आज कायदा असा आहे की जर 5 वर्ष काम केलेलं असेल तर त्या ठिकाणी वर्षाला 15 दिवसाचा पगार हा त्याला मिळाला पाहिजे ग्रॅच्युइटी म्हणून. वर्षाला 15 दिवस. आता कोडमध्ये हे जे नवीन कोड ऑन वेजेस आलेले आहेत आणि कोड ऑन सोशल सिक्युरिटी, त्याच्यामध्ये ग्रॅच्युइटी हा विषय आहे. तर या ग्रॅच्युइटीमध्ये 1 वर्ष जरी काम केलं असेल तरी त्या ठिकाणी त्याला वर्षाला 15 दिवस ह्याच्याप्रमाणे त्याला ग्रॅच्युइटी ही त्याने नोकरी सोडली किंवा त्याला नोकरीवरनं काढलं तर ही त्याला दिली गेली पाहिजे. नंतर मग रजा असते. मुख्य म्हणजे अजून एक भाग जो असतो की रजेचा भाग असतो. तर त्या ठिकाणी जर फॅक्टरी असेल तर त्या 20 दिवसाला 1 दिवस याप्रमाणे त्यांना रजा मिळालीच पाहिजे. अनेक कंपन्या आता रजा देत नाही. तर रजा कामगारांनी पण घेतली पाहिजे आणि मालकांनी, मॅनेजमेंटने पण दिली पाहिजे. कामगार काय म्हणतात की ठीक आहे, मी एनकॅश करेल माझी रजा, पण या सगळ्या एनकॅश करण्यामुळे किंवा सतत काम केल्यामुळे जो फटीग येतो त्याचा ते विचार करत नाही आणि या फटीगचा
विपरीत परिणाम हा त्यांच्या शरीरावरती होत असतो. म्हणून शासनाने सांगितलंय की वर्षाला कमीत कमी 20 दिवस, म्हणजे जर आपण तो हिशोब केला तर साधारणतः 20 ते 25 दिवस त्याला त्या ठिकाणी मिळतात. हे त्याने घेतले गेले पाहिजे, हे त्याने वापरले पाहिजे, सुट्टी घेतली पाहिजे आणि ते आपल्या मुलांबरोबर किंवा पत्नीबरोबर किंवा अजून कुटुंबाबरोबर त्यांनी त्या ठिकाणी त्याचा आनंद घेतला पाहिजे. अनेक सरकारी कंपन्यांमध्ये LTC दिली जाते, लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी फिरायला जा, त्याचे पैसे सुद्धा सरकार तुम्हाला देईल. अनेक कंपन्यांमध्ये सुद्धा LTA म्हणतात, ते काही ठिकाणी LTC म्हणतात, काही ठिकाणी LTA म्हणतात, लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स. अशा प्रकारे सुद्धा त्यांना त्या ठिकाणी वर्षातनं एकदा रक्कम दिली जाते. म्हणजे सरकारचा त्याच्या मागचा उद्देश, हा रजा देण्यामागचा उद्देश हा त्या वर्कर्सची किंवा कामगाराची हेल्थ चांगली राहावी आणि त्यांनी चांगलं काम करावं हा उद्देश आणि नुसतं स्वतः नाही तर त्याने आपल्या परिवाराला सुद्धा त्या ठिकाणी लक्ष द्यावं. म्हणजे त्या ठिकाणी मी समजा वर्षभर काम केलं, रजाने केली, मी तर कंपनीमध्ये जातोय मला नाही, पण माझी पत्नी जर असेल तर त्या ठिकाणी ती घरीच असते ना. मग तिला असं नको वाटायला की आपला नवरा वर्षभर तिथे जातो आणि माझ्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे सरकारने सांगितलंय, कंपनीने सांगितलंय की वर्षातनं 15-20 दिवस तुम्ही त्या ठिकाणी फिरून आलं पाहिजे. म्हणजे त्या रजा एनकॅश करण्यात किंवा त्याचे पैसे करण्याच्या ऐवजी तुम्ही त्या ठिकाणी त्याचा उपभोग घेतला पाहिजे. ते जास्त व्हॅल्युएबल, ते व्हॅल्युएबल आहे आणि ते तुमच्या तब्येतीकरता पण चांगलं आहे. व्हॅल्युएबल. त्यामुळे म्हणजे ती जी कन्सेप्ट आहे ती थोडीशी रुजणं, म्हणजे एक समजून घेणं स्वतःला की हे माझ्यासाठी आहे, हे माझ्यासाठी. जसे म्हणजे काय होतं की एनकॅशमेंट जर दिलं तर त्याला असं वाटतं की आपल्याला पैसे मिळतील. मालकालाही असं वाटतं की त्या ठिकाणी याने रजा नाही घेतली तर मला त्या ठिकाणी त्याचं काम करून घेता येईल, नंतर पैशाचं काय करायचं ते बघू. आणि कसं होतं की त्या ठिकाणी समजा जर त्याची रजा त्याने शिल्लक राहिली आणि ठेवली तर त्याचं लॅब्स होते हेही त्याला माहिती नसतं आणि अनेक वेळा मॅनेजमेंट सांगत नाही की त्याची लॅब्स होते म्हणून. मग त्या ठिकाणी लॅब्स झाली म्हणजे मग त्याला फायदाही मिळत नाही, पैसेही मिळत नाही आणि त्याचा उपभोगही घेता येत नाही. आता बोलता बोलता आपल्या एक फॅक्टरी इन्स्पेक्टर हा शब्द आपण वापरतो. आता फॅक्टरीज ऍक्ट हा एक वेगळा सेक्शन आहे, वेगळा ऍक्ट आहे. तर तो काय ऍक्ट, म्हणजे तो ह्या कामगार आणि इंडस्ट्रियल कोर्टात किंवा कामगार न्यायालयांमध्ये त्याचे काही केसेस येऊ शकतात का? रेग्युलर कोर्टामध्ये त्या फॅक्टरीज ऍक्ट खालच्या केसेस येतात? भिडे साहेब, खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. फॅक्टरी ऍक्ट, आता त्यांना फॅक्टरी इन्स्पेक्टर पूर्वी म्हणायचे, आता त्यांना डायरेक्टर ऑफ हेल्थ सेफ्टी अँड वेलफेअर असं म्हटलं जातं. हे त्यांचं त्या ठिकाणी हे झालेलं आहे. आता फॅक्टरी ऍक्ट मध्ये काय, हेल्थ सेफ्टी वेलफेअर अॅन्युअल लिव्ह वेजेस आणि वर्किंग आवर्स, हे 5 चॅप्टर्स त्याच्यामध्ये आहे. या 5 चॅप्टर्सच्या बाबतीमध्ये जी जी प्रोव्हिजन आहे ती या सगळे फॅक्टरी ऍक्ट मध्ये. आणि आता नवीन जो कोड आहे त्याच्यावर ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टी. आता पहिल्यांदा आहे वर्किंग आवर्स. फॅक्टरी ऍक्ट मध्ये त्या ठिकाणी दिले की त्या ठिकाणी 8 तासाचं काम असलं पाहिजे आणि 8 तासाच्या वरती जर त्यांनी काम केलं तर त्यांना ओव्हर टाइम दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त किती काम करू शकतो हे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काही वेळेस ते पाळलं जातं, काही वेळेस नाही पाळलं जात. कंटिन्युअस प्रोसेस असेल तर मला त्या ठिकाणी माझा रिलीव्हर नाही आला तर मला त्या ठिकाणी कंटिन्युअसली काम करणं आवश्यक असतं. म्हणजे आता आपल्याकडे नाशिकमध्ये केमिकल इंडस्ट्रीज कमी आहेत, पण ज्या ठिकाणी केमिकल इंडस्ट्रीज आहेत त्या ठिकाणी रिलीव्हर आल्याशिवाय, म्हणजे आधी नाशिकमध्ये सुद्धा बॉयलर अटेंडंट आहे, तर बॉयलर अटेंडंट समजा रिलीव्हर नाही आला दुसऱ्या शिफ्टमध्ये तर त्याच बॉयलर अटेंडंटला तिथे काम करावं लागतं. मग त्याला त्या ठिकाणी ओव्हर टाइम दिला पाहिजे किंवा त्या ठिकाणी त्या मशीनची म्हणा किंवा त्या कामाची गरज आहे तिथे, म्हणून त्या ठिकाणी कंटिन्युअस प्रोसेस असतात. नंतर मग याच्यामध्येच त्यांनी दिलेली की महिला आहेत संध्याकाळी 7 ते सकाळी 7 या काळामध्ये त्यांना त्या ठिकाणी बोलवायचं. जर बोलवायचं असेल तर त्या ठिकाणी त्यांना घरून पिकअप करायची आणि घरी सोडण्याची जबाबदारी त्या इस्टॅब्लिशमेंटची आहे. आपण पुण्याला किंवा नाशिकला किंवा मुंबईला अनेक वेळा बघितले की महिला समजा त्या ठिकाणी रात्री जर गेल्या तर त्यांना जर कोणी पोहोचवलं नाही तर रस्त्यामध्ये काही अपघात होतात किंवा काही अनिष्ट घटना सुद्धा घडलेल्या आहेत तशा प्रकारे. तर ही फॅक्टरी ऍक्ट मध्ये खरं म्हणजे त्यांनी म्हणजे सोय आहे की सकाळी 7च्या आधी जर तुम्हाला बोलवायचं असेल तर तुम्ही घरून त्यांना पिकअप केलं पाहिजे. संध्याकाळी 7 नंतर जर सोडणार असाल तर त्यांना घरपर्यंत सोडलं पाहिजे. ही सुद्धा या फॅक्टरी ऍक्ट मध्ये किंवा शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट, याचा जर कमी माणसं असेल तर फॅक्टरी ऍक्टचा इक्विव्हलंट जो कायदा आहे तर शॉप अँड कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट आहे. त्याच्यामध्ये सुद्धा अशाच याच प्रकारच्या प्रोव्हिजन्स आहेत. त्याच्यामध्ये सेफ्टीमध्ये की समजा ते हॅझार्डस मशीन असेल तर हॅझार्ड मशीनचं जबाबदारी कशी आहे, ते कशा प्रकारे ऑपरेट केले पाहिजे, त्याचे सेफ्टी फीचर्स काय आहेत, ते सेफ्टी फीचर्स तुम्ही त्या ठिकाणी कामगारांना सांगितले पाहिजे. त्याचं संपूर्णपणे
माहिती दिली आहे याच्याबद्दल तर रेकॉर्ड सुद्धा तुमच्या कंपनीमध्ये असलं पाहिजे. त्या ठिकाणी ते जर येत नसतील, म्हणजे समजा सेफ्टी शोध घातले नसतील, तर ती मालकाची जबाबदारी आहे, मॅनेजमेंटची जबाबदारी की तुमच्या कंपनीच्या आतमध्ये प्रेमायसेस मध्ये हा कामगार विदाऊट सेफ्टी शोध आला कसा. तर या सगळ्या प्रोव्हिजन्स ज्या आहेत हेल्थ सेफ्टी वेलफेअर आपण ते हे बघितलेले आहेत, हे सगळे या फॅक्टरी ऍक्ट मध्ये आहे. म्हणजे फॅक्टरी इन्स्पेक्टर किंवा ते आता डायरेक्टर ऑफ हेल्थ सेफ्टी अँड वेलफेअर त्यांच्या जबाबदारी हे सगळं हे सगळं बघितलं जातं. पण मग त्यांच्यासाठी त्या फॅक्टरीमध्ये एखादं व्हिजिट बुक मेंटेन केलं. हो, व्हिजिट बुक मेंटेन केलं. त्याच्यामध्ये नोंदी घेतल्या पाहिजे. त्याच्यामध्ये की नाही त्याच्यामध्ये प्रत्येक कंपनीमध्ये व्हिजिट बुक असतात. ते व्हिजिट बुक कदाचित कॉमन असेल, त्याच्यामध्ये लेबर ऑफिसर सुद्धा त्या ठिकाणी एंट्री करतो. त्याच्यामध्ये डायरेक्टर ऑफ हेल्थ सेफ्टी वेलफेअर ते आले की ते सुद्धा त्याच्यामध्ये एंट्री करतात. ऍक्सिडेंट जर झाला एखाद्या कंपनीमध्ये आणि जर एखादा कामगार 48 तासापेक्षा जास्त काळ कामावरती येऊ शकला नाही, त्याची इमिजिएटली 24 तासाच्या आत, किंवा असं जर सिरियस ऍक्सिडेंट असेल तर 24 तासाच्या आत त्यांनी त्या ठिकाणी फॅक्टरी इन्स्पेक्टरला याची माहिती रिटर्न मध्ये किंवा त्या ठिकाणी मेसेजमध्ये किंवा ईमेलने ही ताबडतोब दिली गेली पाहिजे. आणि जर जास्त सिरियस असेल तर त्या ठिकाणी तो माणूस, त्या कंपनीचा माणूस जाऊन त्या अधिकाऱ्यांच्या घरी जाऊन किंवा त्या ठिकाणी जाऊन त्याने ती माहिती दिली गेली पाहिजे. आणि काही काही आपल्याकडे अपघात झालेले आहेत, फार मोठे झालेले आहेत, आणि त्याच्यामध्ये सुद्धा लक्षात आलेलं आहे की या डायरेक्टर ऑफ हेल्थ सेफ्टी वेलफेअरचा त्याच्यामध्ये अपघात झाल्यानंतर किंवा अपघात होण्याच्या आधी सुद्धा खूप मोठा रोल असतो. एखाद्या कंपनीचं लेआउट आहे, मशीन्स कुठे कशा प्रकारे पाहिजे याचा प्लॅन हा त्या डायरेक्टर ऑफ हेल्थ सेफ्टी वेलफेअरने मंजूर केल्यानंतरच फॅक्टरीचं काम सुरू होतं. म्हणजे त्याप्रमाणे त्या आपल्या मंजुरीप्रमाणे लेआउट केलेले आहे की नाही हे बघितलं समजा व्यवस्थित, तर एखाद्या वेळेस पुढे भविष्यात होणारे अपघात टाळू शकतात. 2 कामगारांमध्ये किती अंतर पाहिजे, म्हणजे त्यांना किती काम मिळालं, काम करण्याकरता किती स्पेस मिळायला पाहिजे, हे सगळं या फॅक्टरी ऍक्ट मध्ये दिलेलं आहे. जर केमिकल असेल तर त्या ठिकाणी एक मेडिकल ऑफिसर कायम त्या कंपनीमध्ये पाहिजे, एक ॲम्ब्युलन्स कायम त्या कंपनीमध्ये पाहिजे, फायर आणि सेफ्टी इक्विपमेंट हे त्या ठिकाणी कायम त्या कंपनीमध्ये असले पाहिजे, आणि कामगारांना त्याचं ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे, हे सुद्धा या याच्यामध्ये बघितलं जातं. अनेक कंपन्यांमध्ये सेफ्टी ट्रेनिंग असतं आणि या सेफ्टी ट्रेनिंग मध्ये हे सेफ्टी इक्विपमेंट कसे वापरायचे याची माहिती ही दिली जाते. आणि अशा अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये किंवा लहान कंपन्यांमध्ये सुद्धा डायरेक्टर ऑफ हेल्थ सेफ्टी वेलफेअर हे स्वतः येतात, आणि जर कोणाला स्पेशली माहिती नसेल तर ती माहिती ते स्वतः देतात. वा, खूप छान माहिती आज आपल्याला इथे आपण दिली. बऱ्याच गोष्टी माझ्याही मनामध्ये ज्या शंका होत्या त्याही दूर झाल्या, आणि मला असं नक्की आशा आहे आणि खात्री आहे की सामान्य माणसाला सुद्धा आपण जे आज गेली 40-42 वर्षाचं ज्ञान आपण थोडक्यात नक्षलमध्ये आज आपण इथे सांगितलं आणि मार्गदर्शन केलं, त्याबद्दल व्हॉइस विस्टातर्फे मी आपले खूप खूप आभार मानतो. आणि आशा करतो की पुन्हा आपल्याला एकदा आपल्याबरोबर बोलण्याची संधी या माध्यमात मिळेल. धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.